नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाला भव्य शोभायात्रेने सुरुवात झाली. सांगलीच्या सांगलवाडी येथे सद्गुरू माता सु दीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 24 ते 26 जानेवारी दरम्यान संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातून लाखो भाविक भक्तगण या संत समागमात सहभागी झाले आहेत. उपस्थित असलेल्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा देखील समागम दौऱ्या मैदानावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे भाविकांसाठी लंगरची व्यवस्था देखील 24 तास खुली राहणार असून ज्येष्ठ नागरिक आणि विकलांगांसाठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्यात. संत समागमस्थळी निरंकारी प्रदर्शनी, बाल प्रदर्शनी, प्रकाशन विभाग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. संत समागम मैदानावर दररोज सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून 27 जानेवारी रोजी सामूहिक विवाह सोहळा देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे. संत समागमाच्या पहिल्या दिवशी सद्गुरू माता सु दीक्षाजी महाराज यांनी संपूर्ण मानवमात्राला मानवतेचा संदेश दिला.